हा प्रश्न इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरवर सीईटी 2011 ला आलाय बघा. इफ द डिस्टन्स बिटवीन द प्लेट्स ऑफ ए पॅरलल प्लेट कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटी 10 मायक्रोफॅरड इज डबल्ड, then new capacity will be option A 5 microfarad, B 20 microfarad, C 10 microfarad and D 15 microfarad. तर बघा आपल्याला हे दोन प्लेट मधलं जे अंतर आहे कॅपॅसिटरचं ते डी कन्सिडर केलं आणि कॅपॅसिटी 10 मायक्रोफॅरड झालेली आहे दिलेली आहे आणि ती जर ते डिस्टन्स डबल केलं तर कॅपॅसिटी किती असेल. तर आपल्याला जेव्हा ही केस आहे तेव्हा कॅपॅसिटीचा फॉर्म्युला असणार आहे ए एप्सिलॉन नॉट बाय डी. बाकीच्या गोष्टी एरिया त्या प्लेटचा एरिया आणि परमिटिव्हिटी मध्ये एअर आहे तर ती जर कॉन्स्टंट असेल तर कॅपॅसिटी आणि त्याच्यामधलं डिस्टन्स हे इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलतं. म्हणजे हे जर डिस्टन्स वाढलं तर कॅपॅसिटी कमी होणार आहे आणि 10 पेक्षा कमी असणारा एकच ऑप्शन तिथे आहे 5 मायक्रोफॅरड. एवढं सोडवायची गरज नाही, लॉजिक लावून एका सेकंदात उत्तर येतंय. पण तरी जर आपण सोडवलं तर बघा हे डिस्टन्स जर 2D घेतलं तर ए एप्सिलॉन नॉट डी म्हणजेच ही कॅपॅसिटी आणि त्याला 1/2 ने मल्टिप्लाय केलं, याची व्हॅल्यू जर 10 टाकली तर 10 डिवायडेड बाय 2 दॅट इज 5 मायक्रोफॅरड. म्हणजे सोडवून पण येतं, पण सोडवण्यापेक्षा इथं लॉजिक जर लावलं तर आपला वेळ वाचतो आणि सीईटीला सगळ्यात महत्वाचं असतं तो आपला वेळ वाचवणं. टाइम सेव्हिंग टेक्निक ज्याला जमतं त्यालाच सीईटी मध्ये चांगला स्कोर येतो. जर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक यू व्हेरी मच.